तर व्हिडिओसाठी मी अशी तयार होते. आता छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केले. मी आधी पाऊंडची वापरत होते, पण आता यॅडलीची वापरते, ब्राऊन शेड. हाय एव्हरीवन. तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे की यूट्यूबचे व्हिडिओज बनवत असतात तर खरंच तुम्हाला तयार व्हावं लागतं का, मेकअप वगैरे करावं लागतं का तुम्ही फिल्टरचा वापर करू शकतो. तर दोन्ही गोष्टी मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे आणि मी पर्सनली काय करते ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे. तर चला, आधी मी मेकअप कसा करते ते तुमच्यावर शेअर करते. तर मेकअप तर सगळेच करतात आणि मी पण करते, पण एवढी प्रोफेशनल नाही आहे मी मेकअप करण्यामध्ये. आपला जो साधा जो व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसेल असं मी मेकअप करते, जास्त असं समजू शकता. तर सगळ्यात आधी हे पाऊंड्सचं मॉइश्चरायझर, व्हिडिओच्या सुरुवातीलाच चालू झाली गडबड माझी. तर हे थोडंसं मॉइश्चरायझर अप्लाय करते. तुम्ही कोणतं करता ते नक्की सांगा. आणि हां, व्हिडिओ बनवताना ना कधीसुद्धा ना भडक कलरचे, म्हणजे ज्याच्याने तुमचा स्किन टोन ना ब्राईट दिसेल असे कपडे घालत जा. मॉइश्चरायझर बघा लगेच फरक दिसतो. त्यानंतर ना मी आधी पाऊंडची वापरत होते, पण आता यॅडलीची वापरते, सँडलवूड म्हणजे आपले मुलतानी चंदनची. तर छान आहे बरं का पावडर, लूज पावडर. आणि म्हणजे खूप असे तयार वगैरे झालेले व्हिडिओ दाखवायचे असतील ना तर मग आपला प्रॉपर मेकअप करत असते. आता हा असला मेकअप मी घरातच करून बसते बरं का. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, छोट्या छोट्या गोष्टीने पण आपण खूप मोठी अचिव्हमेंट करू शकतो, ते मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करते. पाऊंडचं मॉइश्चरायझर 100 रुपयाचं आहे, पावडर 100 रुपयाची. आणि आता ह्या दोन गोष्टी, आता ही लिपस्टिक मी 6 महिन्यापूर्वी घेतली होती. ही होती 85 रुपयाची म्हणजे चांगली कंपनीची होती. मला वाटते मेबलिनची काहीतरी होती. आता ही बघायच्या वरचं कवर पण निघून गेलेले. आणि ही पेन्सिल आता किती वर्ष झाले मला माहीत नाही, ती संपतच नाही, तर मी तर काय करणार त्याला. आणि हा ब्रशचा उपयोग करून माझे आयब्रोज मी सेट करते असे. आणि ब्राऊन शेड, ज्याच्याने की म्हणजे आयब्रो छान असे. बेसिकली मी ब्राऊन कलर वापरते, म्हणजे आपल्या स्किन टोनवर असं वेगळं काहीतरी लागलं आहे असं मला वाटत नाही बरं का. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. त्यानंतर ना हे लिपस्टिक, आणि ह्याचा जो ब्लॅक आहे तो इकडे. हलका असं डन. आणि आता हेअरस्टाईल तर व्हिडिओसाठी मी अशी तयार होते. आता छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फिल्टर पण लावू शकता बरं का, जेणेकरून तुम्ही अजून छान दिसता. तर खरं म्हणायचं तर ना कोणतीही गोष्ट आपल्याला सुंदर बनवू तर शकते, पण माणसाने मनाने सुंदर असायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी अशी साधी सिंपल मस्तपैकी अशी रेडी होते. पण हो, असे केस फक्त आता तुम्हाला दाखवण्याकरता केलेलं आहे, पण मी सहसा माझं असं हेच असतं, बांधलेलेच केस असतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि